श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर एका भक्ताला आलेला स्वामींचा अनुभव ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही घटना माझ्या आजोबांबरोबर घडली होती. बऱ्याच वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. माझे आजोबा स्वामी समर्थांचे खूप मोठे भक्त होते. सदा त्यांच्या मुखी जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप सुरू राहत असे. ह्या जपामुळे त्यांच्या आजूबाजूचे वातावरण सदैव सकारात्मकतेने भरलेले असायचे. आजही हा अनुभव सांगताना त्यांच्या अंगावर शहारे येतात. तो दिवस होता 17 मार्चचा. दुपारचे 12:10 झाली होती. अचानक घराचे दरवाजे वाजले. दार उघडून पाहिलं तर जवळच्या किराणा दुकानावरचा एक मुलगा होता. तो म्हणाला की तुमच्या भावाचा फोन आला आहे, लवकर चला. आजोबा घाई गडबडीत निघाले. दुकानावर पोचल्यावर त्यांनी चालू फोन उचलून आपल्या कानाला लावला. समोरून आवाज आला, दादा, सुनंदाला बरं नाही, तू लवकर येऊन जा. सुनंदा ही माझ्या आजोबांच्या भावाची बायको. त्यांचा तो भाऊ 2 गाव सोडून राहायचा. ते वेळ न दवडता लगेच भावाकडे जायला निघाले आणि 3च्या सुमारास पोहोचले. तिथली सगळी कामे आटोपली, जेवण उरकले आणि ते परतायला निघाले. बरीच रात्र झाली होती. त्यांच्या भावाने सांगितले की आता रात्रीच्या वेळेला का निघालास, उद्या पहाटे जा हवे तर. पण आजोबांनी काहीतरी महत्त्वाचं कामाचं कारण दिलं आणि ते रात्री 10:30च्या सुमारास आपल्या घरी यायला निघाले. त्यांनी गावाची वेस सोडली आणि एका पायवाटेने पुढे चालत जाऊ लागली. मुखात स्वामी नामाचा जप सुरू होताच. गावाच्या वेशीबाहेर सदाशे शेत होते आणि शेतीपासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर त्यांचं घर. एव्हाना निघून काही तास उलटले होते. रात्रीचा 1 किंवा 1:30 वाजून गेला असेल. त्या शेतातून जाताना त्यांना कोल्हेकुई ऐकू आली. अंगावर काटा येईल असा आवाज होता तो. माळरान खूप मोठं होतं. गर्द झुडपातून रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. त्यांनी अर्धमाळरान ही पार केले नसेल तितक्यात एक बाईच्या आवाजातील किंचाळी जोरात कानावर पडली. इतकी कर्णकर्षक किंचाळी त्या संपूर्ण माळरानात घुमली आणि त्यांना क्षणासाठी असे वाटले की आत्मा शरीर सोडून बाहेर येईल. जसे त्या किंचाळीचा आवाज आला आणि थांबला तसे त्या आवाजासोबत सगळं काही शांत झालं. दूर होणारी कोल्हेकुई, रातकिड्यांची किरकिर, सगळे काही. त्या माळरानावर एक भयान स्मशान शांतता पसरली. आजोबा जागच्या जागी स्तब्ध झाले. त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. तितक्यात त्यांचे लक्ष समोर गेले आणि होता नव्हता तो त्रासही संपला. समोरच्या अंधारातून एक स्त्रीसारखी भासणारी आकृती त्यांच्याकडे पळत येताना दिसली. तिचा पळायचा वेग अतिसामान्य होता. मोकळे केस, हिरवी साडी जी जागोजागी फाटली होती, हातात चुडा भरला होता, डोक्यावर कुंकू आणि सभोवताली एक वेगळेच प्रकाशाचे वलय. लांबून तरी ती सवाशीण वाटत होती. ती अतिशय वेगात त्यांच्या दिशेने आली आणि काही वेळाच्या आत अंगातून आरपार निघून गेली. हा सगळा प्रकार अवघ्या काही क्षणात घडला की त्यांना समजायलाही वेळ मिळाला नाही. आजोबांनी झपाझप पावले टाकायला सुरुवात केली आणि त्या भागातून बाहेर पडायचा प्रयत्न सुरू केला. पण कधी रडायचा तर कधी ओरडायचा आवाज यायचा. ते माळरान जणू संपतच नव्हते. तितक्यात ती त्यांच्यासमोर येऊन उभी ठापली. आजोबा गावयाव करू लागले, रडू लागले आणि सांगू लागले, सोड मला. त्या बाईने नकारार्थी मान हलवली. आजोबा डोळे मिटून स्वामींचे नाव घेऊ लागले. जसे त्यांनी डोळे उघडले त्यांना दूरवर एका औदुंबराच्या झाडाखाली एक दिवा दिसला. तो दिवा पाहताच त्यांनी पुन्हा जोरात स्वामींच्या नावाचा जप सुरू केला. तसे ती बाई जोरजोरात ओरडू लागली. तसे आजोबांनी तारक मंत्र सुरू केले. त्या माळरानावर जोरात वारा सुटला. त्या औदुंबराच्या
जगतपिताच्या पारावर एक तेजोमय आकृती प्रकट होऊ लागली. परिसरात एक कणखर, जड पण कानाला आणि मनाला शांती देणारा एक आवाज उतरला. उगाची भीतोसी बय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्या झाडाखाली एक स्पष्ट आकृती दिसत होती स्वामींची. साक्षात परब्रह्म जगतपिता आले होते. संपूर्ण औदुंबर आणि शिवार प्रकाशमय झालं होतं. एक आदेश आला, सोड त्याला नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आवाजात हुकूम होता, पण त्यांच्या कानात कोणीतरी अमृत टाकल्यासारखा असा तो आवाज, जो निशंक आणि निर्भय करत होता. आजोबांनी त्या जगतपितासमोर हात जोडले आणि बोलले, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा. प्रकाश इतका प्रखर होता, वाढत गेला की त्या बाईच्या सहन झाले नाही आणि ती त्यात विसरून गेली. एक दिलासदायक आवाज परिसरात घुमू लागला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता झाडाखाली कोणीही नव्हतं, फक्त दिवा शांतपणे तेवत होता. आजोबा त्या झाडाजवळ गेले आणि त्यांनी हात जोडले, स्वामींचे आभार मानले व पारावर जाऊन बसले. अचानक त्यांना कानाजवळ एक आवाज आला, बाळा थकला असशील ना, ये, डोकं ठेव मांडीवर आणि काही वेळ आराम कर. अचानक त्यांचं डोकं कोणीतरी हळूवार पारावर ठेवलं आणि त्यांना झोप लागली. त्यांना स्वप्नात दिसलं की ते साक्षात जगतपिताच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले आहेत आणि स्वामींचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरत आहे. जाग आली तर सकाळ झाली होती. ते याच पारावर झोपले होते. बाजूला पाहिलं तर स्वामींचा एक सुंदर फोटो ठेवला होता. बाबांनी तो फोटो हातात घेतला, फोटोला नमस्कार केला आणि गावाकडे चांगल्या आठवणी घेऊन आणि घडलेला वाईट प्रसंग मागे सोडून पुढच्या प्रवासाला